गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 12 एसी लोकल ट्रेन होणार दाखल। येत्या 4 ते 5 महिन्यात या लोकल्स मुंबईकरांच्या सेवेत। मराठा आरक्षणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। भारताची बॉक्सिंग क्वीन आणि ऑलिम्पिक पदक विजेती MC मेरी कॉम ही लवकरच निवृत्त घेणार असल्याचे मिळाले संकेत। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तारपणे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी खुश खबर आहे। येत्या काही दिवसात मुंबईकरांचा लोकल प्रवास थंडगार होणार आहे, कारण मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 12 एसी लोकल ट्रेन दाखल होणार आहेत। येत्या 4 ते 5 महिन्यात या लोकल्स मुंबईत दाखल होतील। नव्या एसी लोकल्सची चाचणी येत्या 2 महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रभास सहाय यांनी दिली आहे। इतकंच नाही तर पहिली एसी लोकल जवळपास तयार झाली आहे, तर पश्चिम रेल्वेवर ही या लोकलच्या चाचण्या सुरू होणार आहेत। शिवाय विरार डहाणू मार्गाचं चौपदरीकरण आणि कर्जत पनवेल मार्गाचं दुपदरीकरण करण्याच्या निर्णयाची ही अंमलबजावणी सुरू होणार आहे। तिकडे ऐरोली कळवा उन्नत मार्गावरचं ही काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रभास सहाय यांनी दिली आहे। मराठा आरक्षणासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सिंदखेड राजा इथे केलं। जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने ते इथे आले होते। यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। जिजाऊंचं दर्शन घेऊन मी धन्य झालो आणि मी त्यांना आशीर्वाद मागितला की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून आपण या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली, मला आशीर्वाद द्या की माझ्या हातून सुराज्य घडलं पाहिजे आणि जनतेच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा मला पूर्ण करता आल्या पाहिजेत। हाच आशीर्वाद या ठिकाणी आईसाहेबांना मी मागितलाय। मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री छत्रपतीचा सेवक आहे असेही ते म्हणालेत। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एकनाथ खडसे, सुप्रिया सुळे, खासदार प्रतापराव जाधव, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार रक्षा खडसे आदी उपस्थित होते। मुंबईमध्ये होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेविषयी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी स्पर्धकांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत। यावेळेस चित्रपट अभिनेत्री दिया मिर्झाने आपली उपस्थिती दर्शवली आणि मुंबई मॅरेथॉन संदर्भात माहितीही दिली। मुंबई का सबसे खूबसूरत सवेरा मैराथन का सवेरा होता है, क्योंकि ना सिर्फ एक हेल्थ पॉइंट ऑफ व्यू से आप इतने सारे लोगों को दौड़ते हुए देखते हो, बहुत खूबसूरत नज़ारा होता है, लेकिन उसके अलावा जो इंसानियत दिखाई देती है उस मंच पर, उस जगह और उस रास्ते में, उसके इर्द गिर्द जितनी एक्टिविटीज़ होती हैं, जैसे फंड रेजिंग होती है, इतने सारे नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशंस एकजुट होकर अपनी बात लोगों तक पहुंचाते हैं। बहुत सारे लोग, इंडिविजुअल्स और NGOs पैसे रेज करते हैं, लेकिन पैसे के साथ साथ एक अवेयरनेस भी रेज करते हैं, और ऐसे लोगों के साथ जुड़कर बहुत खुशी महसूस होती है। मुझे बड़ा अच्छा लगता है। पुढील बातमी आहे अहमदनगरमधून। युती आणि आघाडीने प्रतिष्ठेची केलेली अहमदनगर येथील भिंगार कॅन्टोन्मेंट निवडणूक 7 पैकी 4 जागा जिंकून युतीने ताब्यात घेतली। या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे 54 उमेदवार रिंगणात उतरले होते। काल झालेल्या मतदानात 82% मतदान झालं। 7ही प्रभागातील निकाल हे धक्कादायक लागले आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादीच्या मीना मेहता 243 मते मिळवून विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादीचे कलीम शेख हे 909 मते मिळवून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादीचे मुसा सादिक शेख हे 687 मते मिळवून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे रवी लालबोंद्रे हे सर्वाधिक 1087 मतांनी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाच्या शुभांगी गणेश साठे या 810 मते मिळवून विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 6 मध्ये सध्याचे सदस्य असलेले शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय खेचून आणत 784 मतांनी विजय मिळवला। प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेनेचे संजय छजलानी यांनी सध्याचे सदस्य असलेले झेवियर भिंगार दिवे यांचा पराभव केला। सकाळी जाहीर झालेल्या निकालात 7 पैकी 3 जागा शिवसेनेला, तर 1 जागा भाजपला, तर 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आणि युतीने 1 जागेने आघाडी घेत बाजी मारली। आता सर्वांचं लक्ष हे व्हाईस प्रेसिडेंट कोण होणार याकडे लागलं आहे।
बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपूर तालुका इथल्या पोहरगाव सभेत बोलताना आमदार रमेश कदम हे बोलत होते की माझ्या मतदारसंघातील गावातील एकाही गावकऱ्याला दमबाजी कराल तर खबरदार, गाठ माझ्याशी आहे। रस्ते पक्के करून दिल्याशिवाय वाळूचा एकही टिपर जाऊ देणार नाही। त्या टिपरला आमदार कदम आडवा उभा राहील अशा खणखणीत शब्दात मोहोळचे आमदार रमेश कदम यांनी दमबाजी करणाऱ्या वाळू ठेकेदारांना प्रत्युत्तर दिलं। दरम्यान आमदार कदम यांचा डिजिटल फलक आंबे या गावात वाळू ठेकेदारांच्या लोकांनी फाडल्याचं समजतं। यामुळे पुढच्या काळात लोकप्रतिनिधी आणि वाळू ठेकेदार यांच्यात संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पंढरपूर तालुक्यातील 17 गावांचा मोहोळ विधानसभा मतदारसंघात समावेश झालेला असून या भागाचं प्रतिनिधित्व आमदार रमेश कदम हे करीत आहेत। नुकतेच आंबे पोहरगाव या दरम्यान असलेल्या भीमा नदीतील वाळू साठ्याचा लिलाव झाला असून रस्ता नसतानाही वाळू ठेकेदार वाळू उपसा सुरू करण्याच्या तयारीत आहेत। या ठेकेदारांना पोहरगावच्या ग्रामस्थांनी रोखल्यानंतर त्यांना ठेकेदारांकडून दमदाटी करण्यात आली। हे वृत्त आमदार रमेश कदम यांना समजताच त्यांनी रविवार पोहरगाव, चळे, आंबे, सरकोली या नदीकाठच्या गावांचा दौरा केला। अनेक लोकांना या रस्त्यावरनं चालत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे रोग, मणक्याचे, पाठीचे त्यांना ते लागले। काही लोकांनी तर अशा पद्धतीने उपरोधात्मक प्रतिक्रिया दिली की आम्हाला या खड्ड्यातल्या रस्त्यांची एवढी सवय झाली आहे की आम्ही जर चांगल्या रस्त्याने गाडी चालवली तर आमची हाडं दुखतात। नंतर या लोकशाहीमध्ये जर या सगळ्यांची पायमल्ली करून कोण ठोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणाने जोपर्यंत या ठिकाणी मी आमदार आहे तोपर्यंत हे असं घडू देणार नाही। ब्राझीलच्या रियो दी जानेरोमध्ये 2016 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक नंतर मेरी कॉम निवृत्ती घेणार असल्याचं तिने सांगितलं। याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचंही तिने स्पष्ट केलंय। रियो ऑलिम्पिक नंतर मी माझा खेळ सुरू ठेवीन असं वाटत नाही, मी निवृत्ती घेईन असं मेरीने सांगितलं। रियो ऑलिम्पिकसाठी माझा सराव सुरू आहे। देशासाठी आणखी काही पदके मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल। या वर्षात महत्त्वाच्या स्पर्धा नसल्याने मी काही आमंत्रित आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार आहे असंही मेरी कॉमने म्हटलंय। मेरी म्हणाले की कोणत्याही स्पर्धांसाठी रिंगमध्ये उतरण्यासाठी केवळ शारीरिक फिटनेसचं परीक्षण होत नाही तर त्यामुळे आमच्या कामगिरीमध्ये सुधारणा होते आणि आमचा आत्मविश्वास वाढतो। पण अधिक स्पर्धांमध्ये सहभागी होणंही योग्य नाही, कारण यामुळे दुखापत होण्याची शक्यता अधिक असते। बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।